नमस्कार. कसे आहे आमचे भाऊ बहिणी? कशा आहेत आमच्या मुली? कशा आहेत? भाषे कसे आहेत? नातरुला कसे आहेत? सगळे चांगले आहेत ना? मी पण चांगली आहे. मस्त आहे, मस्त आहे. तुम्ही पण मजामध्ये राहा, मी पण मजामध्ये राहते. देवाला हेच आशीर्वाद मागते की सगळे खुश राहू दे. देवा परमेश्वरा सगळे खुश राहू दे. सगळ्याच्या पाठीमाग आम्हाला पण खुश ठेव. डोकं विचारते, जरा डोकं विचारते. माझा कमराला काल लई त्रास झाला. असं वाकले ना, खाली खाली वाकले ना तर नाही का कमरामध्ये चमक भरली माझ्या. काय सांगायचं तुम्हाला बहिणींनो, माझ्या मुलींनो. लई माझं दुखलं, परी दवाखाना केलाच नाही मी. काय दवाखाना, परवा दिवशी दवाखाना करून आले होते. काय दवाखाना करत बसू? एवढा पैसा कुठून आणायचा दवाखान्याला? आताच आपण नवीन इथं राहायला आलेलो आहे. अजून अग्रीमेंट नाही केलेली. मालकाचे पैसे द्यायचे तर आपल्याला, आपल्या घरमालकाचे पैसे द्यायचे. घरमालक दुसरा म्हणला असता, बाबा पहिलं तुम्ही पैसे द्या नंतर या राहायला. पण तसा आपला घरमालक काहीच नाही बोलले. किती देवाचं रूप असन त्या घरमालकाचं, किती मन मोठं असन त्या घरमालकाचं. मी तर तेच म्हणते, बाबा किती मोठे मनाचे घरमालक असते नाही का? नाही किती मोठे मनाचे. माझ्यासारखंच माझं पण असंच मन आहे. माझ्या पण रूमला नाही का, माझ्या पण रूमला कधी नाही का भाडं म्हणले ना 2 दिवसांनी देतो, 4 दिवसांनी, 8 दिवसांनी देतो. तरी मी म्हणते बरं बाबा 8 दिवसांनी देणार आहेत ना, द्या परी नक्कीच द्या. असं मग नंतर लांबण नका लावू. मला पण इकडं हप्ता बिप्ता भरायचा असतंय. मी असं म्हणते ना, हप्ता बिप्ता भरायचा असतंय. तर मग देतात बिचारे. आता गोर गरीब येऊन राहते तर आपण काय जास्त आडून जमत नाही ना, जास्त आडवाडवी करून जमत नाही. मग ते तर पुण्य आपल्याला कामाला येत या. आता आपण बघा इकडे राहायला आलो, मग आपल्याला पण मालक म्हणला ना, बाबा आल्यावर पैसे द्या. आपले मालक असे बोलले, आल्यावर पैसे द्या असे बोलले. मग किती आनंद वाटला मला. खरंच माझं मन लय भरून आलं की मालक किती माझ्यासारखे गुणी आहेत असं मी म्हणलं. आणि मग ह्या बघा आता आपल्याला उद्या द्यायचे त्यांचे पैसे आपल्या मालकाचे. बाहेरचं दाखवते तुम्हाला. बघा बाहेर किती छान आहे वातावरण. बघा किती छान आहे वातावरण. बघा बघितलं का? हो का, इथं कांद्याचा टेम्पो आहे. हे बघा चांदणी है वरी, चांदणी आपल्या चांदू मामाची बहीण. बघितली का? तिकडच्या लाईटी बंद आहेत, इकडच्या लाईटी बंद आहेत. तिकडच्या लाईटी बंद आहेत बघा. आज सगळे कपडे धुतले. इथं आणलेले कपडे सगळे धुवून घेतले आपण. म्हणजे आणलेले नाही, म्हणजे 2-3 दिवस झाला आपण कपडेच नाही धुतले. मग आज धुतले इथले कपडे. म्हणजे 4 दिवस झाला ना इथं येऊन. इथं आलं तसं कपडे धुतले नव्हते म्हणून आज कपडे धुतले. 4 दिवस झाले कपडेच नव्हते धुतले. पडदे आज लावून घेतले. अजून दिवाण नाही आणला. इकडं काय नाहीये, अजून दिवाण नाही आणला आपण. आता दिवाण आणायला आपल्याला आता पैसे नाही. दिवाण आणायला पैसे नाही तर आता इथं लय खर्च केलाय आपण. बघा आरसा लावून घेतला इथं, आरसा लावून घेतला इथं. आता सामान नाही ठेवलं अजून. हे बघा इकडे लावलेला आहे दिवाण, इकडे लावलेला आहे दिवाण. एक जण खुश झालं, एक जण नाराज झालं. काय करायचं?
माझ्या भावाईनो काय करायचं, एक जण नारद, आता एक जणाला दिवाण भेटला, गादी मस्त भेटली, आता एक जणाला एका आपल्या सुनबाईला नाही भेटलं. म्हणलं बघू बाई नंतर, हे का नाही. ठेवते इथं. बनवून घेतली ना गादी, गादी बनवून घेतली. आता आपली सुनबाई नाही इथं, म्हणून आता म्हणलं जरा एक इडव काढून घेऊ. आणि इडवच इथं आलं तर माझ्या इडवच बनणार ना. कामच लय हे, तर काय करायचं, काम भरपूर आहे, काम भरपूर आहे. आणि हे बघा काम करायला चालले, मोठ काम करा वाटते. पण या बघा खाली वाकले, हे बघा पाठीमध्ये करक भरली आहे बघा, इकडं करक भरली. आता काय सांगायचं तुम्हाला, काय बोलू तुम्हाला, असली करक भरली ना मला. या बघा उठायला आहे ना, बसायला आहे ना. पहिलेच पडले होते तर मला एवढं लागले या. आणि पहिलेच माझे पाय दुखते तर गुडघे दुखते तर त्याच्यात पडले. किती माझे त्या घरामध्ये हाल झाले हो, तुम्हाला काय सांगायचंय. माझ्या लेकींनो, माझ्या भावाईनो, माझ्या बहिणींनो, माझ्या भाषेनो, लय माझे हाल झाले हो. आता इकडं हाय मोठं घर, हाय आता मोठं घर. आता होय ना, आता इथून पुढे हळूहळू हळूहळू सामान पुरी लावते ना, हळूहळू सामान लावते पुरी. मी इथं नाही येत आता, म्हणलं जाऊ दे आता. तिथं हॉलमध्ये पोरग झोपले या, म्हणून म्हणलं जाऊ दे आपला इथला इडव काढावं एखादा, म्हणून हे बघा इथं आले. नाही तर मी नाही येत इथं, मला नाही आवडत पोरांच्या रूम मध्ये यायचं, नाही आवडत मला. चांगली आहे जागा, जागा चांगली आहे. आपले घर मालक चांगले आहेत, घर मालक लय गुणी आहेत हो, माझ्यासारखेच, माझ्यासारखेच गुणी आहेत बघा हा घर मालक. माझ्या मनासारखेच आहेत घर मालक. म्हणलं माझ्या भाऊच मला माझ्या भावासारखंच वाटायला लागले घर मालक, भावासारखेच वाटायले. म्हणलं बाबा आपल्या भाऊ एवढं कोणी भाऊ बी असलं तर म्हणेन की बाबा राहायला यायला लागलीस, ऍडव्हान्स दे बाई पहिला, ऍडव्हान्स दे पहिला. परी बिचारे म्हणले पण नाही, आज 8 दिवस झालं ते तर राहायला आलो, परी काहीच नाही बोलले बिचारे. पोरं पण त्यांचे एवढे भारी आहेत, आणि घर मालक किती भारी असते, पोरं एवढे भारी तर त्यांचे मायबाप किती भारी असते, काय का. आता इथं आहे बघा सगळी जागा बिगा आहे व्यवस्थित. आता पुरी ठेवते चांगली जागा, चांगला असलं ना कोणाला बी भारीच वाटतंय ना. त्या घरी दाखवले होते ना बाळ, ते बाळ आहेत बघा. कशी वाटलं जागा तुम्हाला, चांगली वाटली ना माझ्या लेकींनो, माझ्या बहिणींनो, भावांनो. हे बघा कप्पे बिप्पे भरपूर आहेत, भरपूर भरपूर. खरंच अशी जागा बघा आपल्याला बनवायची आहे.
मी धरलाय ना मोबाईल. कशी वाटली जागा? छान वाटली ना? खरंच देवाच्या आशीर्वादाने, परमेश्वराच्या आशीर्वादाने जागा खरंच आम्हाला लय दिवसातून चांगली भेटली जागा. पहिलं कसं 12 वर्षापूर्वी जागा भेटली होती अशी, आणि आता 12 वर्षाच्या नंतर तशी जागा आपल्याला भेटली. खरंच ह्याला तर म्हणते देवाचा चमत्कार. मेन घर मालक चांगले पाहिजेत हो, मेन घर मालक चांगले पाहिजेत. आम्हाला घर मालकाचा स्वभाव एवढा आवडला ना तुम्हाला काय सांगायचे. असं वाटलं की आमचे भाऊबंदच आहेत असं आम्हाला वाटलं. असं वाटलं की आमचे भाऊबंदच आहेत असंच वाटलं बघा आम्हाला. जाऊ द्या काय का असना. हे बघा देवा परमेश्वराच्या आशीर्वादाने आणि हे बघा माझ्या युट्यूब फॅमिलीच्या आशीर्वादाने, माझ्या लेकी बाळांच्या आशीर्वादाने, माझ्या लेकी पण लय म्हणजे वाटायचं, माझ्या लेकीला वाटायचं की आमच्या आई किती तरसती, आमच्या आई किती तरसती. खरंच माझ्या लेकींच्या आशीर्वादाने एवढी चांगली जागा भेटली. खरंच देवा परमेश्वरा माझे तुला कोटी कोटी धन्यवाद 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 धन्यवाद, कोटी कोटी धन्यवाद देवा, कोटी कोटी धन्यवाद. खरंच चला बाय, ठेवू का आता? खरंच देवाचे किती गुण गावणं माझ्यासाठी कमी होतं. खरंच देवा परमेश्वरा आणि तुला कोटी कोटी धन्यवाद 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 धन्यवाद. खरंच कोणतं मोठं कर्म केलं तर बाबा हे बघा थाऱ्याला बसलो आम्ही, थाऱ्याला बसलो. माझं तुमचं परिवार, तुमची बहीण सगळे चांगले सारायला बसलो. आणि असंच घर देवा परमेश्वरा बांधायची ताकद दे. बस चल बाय. पडत होता खाटावरून, पडत होता म्हणून पळाले. चला नमस्कार सगळ्यांना.
आपल्या युट्यूब फॅमिलीला, आमच्या मुलींना. व्हिडिओ बघा.